ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अशाच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व चॅनल नक्की लाईक करा. आज केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती 2025 निघालेली आहे. एकूण पदसंख्या आहे 394 जागा आहेत. सदर पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. रिसर्च ऑफिसर्स 1 पदसंख्या आहे. रिसर्च ऑफिसर्स आयुर्वेद 15 पदसंख्या आहेत. असिस्टंट रिसर्च ऑफिसर्स 4 पदसंख्या आहे. स्टाफ नर्स यासाठी 14 पदसंख्या आहे. असिस्टंट्स 13. ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंट 2 पदसंख्या आहे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीस्ट 15 पदसंख्या आहे. रिसर्च असिस्टंट्स केमिस्ट्री 5 पदसंख्या आहेत. रिसर्च असिस्टंट बॉटनी 5 पदसंख्या आहे. रिसर्च असिस्टंट फार्माकॉलॉजी 1 पदसंख्या आहे. रिसर्च असिस्टंट ऑर्गॅनिक केमिस्ट्री 1 पदसंख्या आहे. रिसर्च असिस्टंट गार्डनर 1 पदसंख्या आहे. रिसर्च असिस्टंट फार्मसी 1 पदसंख्या आहे. स्टेनोग्राफर ग्रेड आय 10 पदसंख्या आहे. स्टॅटिस्टिकल असिस्टंट 2 पदसंख्या आहे. उच्च श्रेणी लिपिक 39 पदसंख्या आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड 2 14 पदसंख्या आहे. निम्न श्रेणी लिपिक LDC 37 पदसंख्या आहेत. फार्मासिस्ट ग्रेड 1 12 पदसंख्या आहे. ऑफसेट मशीन ऑपरेटर 1 पदसंख्या आहे. लायब्ररी लिपिक 1 पदसंख्या आहे. ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट 1 पदसंख्या आहे. लॅबोरेटरी अटेंडन्स 9 पदसंख्या आहेत. सिक्युरिटी इंचार्ज 1 पदसंख्या आहे. ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड 5 पदसंख्या आहे व मल्टीटास्किंग स्टाफ MTS यासाठी 179 पदसंख्या आहेत. अशा एकूण 394 पदांसाठी भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या प्रकारे आहे. पद क्रमांक 1 साठी तुम्हाला MD पॅथॉलॉजी, पद क्रमांक 2 साठी तुम्हाला MD MS आयुर्वेदिक, पद क्रमांक 3 साठी तुम्हाला M MSc मेडिकल प्लॅन्ट, त्याच्यानंतर पद क्रमांक 4 साठी BSc नर्सिंग किंवा GNM व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. सदर ही नर्सिंग पदासाठी भरती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. जर तुम्ही GNS कोर्स केला असेल तरच तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 5 साठी तुम्हाला पदवी आवश्यक आहे. पद क्रमांक 6 साठी तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी पदवीधर पदवी व ट्रान्सलेशन डिप्लोमा प्रमाणपत्र आवश्यक आहे. पद क्रमांक 7 साठी तुम्हाला मेडिकल लॅब सायन्स पदवी व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 8 साठी तुम्हाला MSc केमिस्ट्री किंवा M फार्मा किंवा MSc मेडिकल प्लॅन्ट ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. पद क्रमांक 9 साठी तुम्हाला MSc बॉटनी मेडिकल प्लॅन्ट आवश्यक आहे. पद क्रमांक 10 साठी तुम्हाला M फार्मा किंवा M फार्मालॉजी व MSc मेडिकल प्लॅन्ट ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. पद क्रमांक 11 साठी तुम्हाला MSc केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे पदसंख्या आवश्यक आहे. पद क्रमांक 12 साठी तुम्हाला MSc बॉटनी मेडिकल प्लॅन्ट फार्माकॉलॉजिस्ट हे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता. पद क्रमांक 13 साठी तुम्हाला M फार्मासिस्ट व फार्मास्युटिकल सायन्स क्वालिटी ॲश्युअर्स आयुर्वेदिक ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. पद क्रमांक 14 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे व शॉर्ट हँड 120 प्रति शब्द मिनिट, टायपिंग 40 प्रति शब्द मिनिट व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 15 साठी तुम्हाला सांख्यिकी गणित पदवी म्हणजे BCom आवश्यक आहे. पद क्रमांक 16 साठी तुम्ही कोणताही पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. पद क्रमांक 17 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण व शॉर्ट हँड 100 प्रति शब्द मिनिट व टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे. पद क्रमांक 18 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण व संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 प्रति शब्द मिनिट व हिंदी टायपिंग 30 प्रति शब्द मिनिट आवश्यक आहे. पद क्रमांक 19 साठी तुम्हाला D फार्मा आयुर्वेदिक आवश्यक आहे. पद क्रमांक 20 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण व ऑफसेट प्रिंटिंग मशीन ऑपरेटर किंवा देखभालीसाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 21 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण विज्ञान व लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र व 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 22 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण विज्ञान व DMLT व 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 23 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण व 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 24 साठी तुम्हाला पदवी कोणत्याही शाखेची पदवी व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 25 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण व हलके व जड वाहन चालक परवाना व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 26 साठी तुम्हाला ITI उत्तीर्ण कोणत्याही प्रकारची फार्मसी अटेंडन्स, ड्रेसर, कुक, वॉर्ड बॉय, मशीन रूम अटेंडन्स किंवा 10वी उत्तीर्ण याच्यापैकी जे पण विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाले ते सर्व विद्यार्थी पद क्रमांक 26 साठी तुम्ही मल्टीटास्किंगसाठी अर्ज करू शकता. सदर भरतीसाठी वयाची अट ही 31 ऑगस्ट 2025 रोजी पद क्रमांक 1 व 2 साठी 40 वर्षापर्यंत आहे व पद क्रमांक 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13
14, 15, 20 व 24 या पदांसाठी 30 वर्षापर्यंत आवश्यक आहे. पद क्रमांक 7साठी तुम्ही 35 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. पद क्रमांक 16, 17, 18, 19, 21, 23, 25, 26 यासाठी 27 वर्षापर्यंत अर्ज करू शकता व पद क्रमांक 22साठी तुम्ही 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार ST व SC व ST या उमेदवारांना 5 वर्षाची सूट आहे व OBC उमेदवारांना 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत देशात आहे. सदर SC, ST, PWD एक्स-सर्व्हिसमॅन व महिलांना कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अर्ज करू शकता. त्याचसोबत पद क्रमांक 1 व 2साठी तुम्हाला 1500 रुपये परीक्षा फी आहे जनरल व OBCसाठी. पद क्रमांक 3 ते 7साठी जनरल व OBCसाठी 700 रुपये परीक्षा फी आहे व पद क्रमांक 8 ते 26साठी जनरल व OBC उमेदवारांसाठी 300 रुपये परीक्षा फी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन सविस्तर आहे. पूर्णपणे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे. तुमचे फोटो साईन अपलोड करायचे आहेत व त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम फी पेमेंट करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2025 पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती देण्यासाठी खालील जाहिरात PDF लिंक आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर भरतीची माहिती पाहून तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला CCRAS 2025 ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म.org CCRAS या वेबसाईटला जायचं आहे. तिथे तुम्हाला सविस्तर रजिस्ट्रेशन व पूर्ण फॉर्म फिलअप करून सबमिट करायचं आहे. सदर खूपच चांगल्या प्रकारची भरती सेंट्रल गव्हर्नमेंट आहे व पात्रता पण योग्य आहे. त्यांचे पण पात्रता ग्रहण करत असेल त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.